आपण आज अशा मंदिरात गेलो होतो ज्या मंदिराची मूर्ती वर्षभर बांधून असते आणि एकच दिवस खुली असते. बीचातून काही पाहायला मजा येत नाही. पहा मग सुरुवातीपासून. तर काय म्हणता पोट्टे हो, सकाळची वाजले होते 6. जयचा फोन आला म्हणून आपण जयच्या घरी पोचून गेलो. गाडीमध्ये जय बसला होता. सगळे आले आणि गाडीमध्ये बसले. आम्ही निघलो जायसाठी. तर रात जायचं होतं आपल्याला बेलोण्याला, म्हणून खाप्यामध्ये पोचलो. मग लागलो आम्ही पांडुर्णा हायवेला. मग आपण आलो ह्यावाल्या टोलवर. टोलले पास करून गावाच्या रस्त्यानं आम्ही पोचलो नरखेड मध्ये. नरखेडवरून बेलोना फक्त 5 किलोमीटर होता म्हणून आम्ही लवकरच बेलोण्यामध्ये पोचलो. तिथं पोचून गाडी लावून दिली. आपलं थोपाड पाहून आम्ही निघलो मंदिराकडे जायला. हा गेट पासून 1 किलोमीटर अंतरावर मंदिर होता. जाता जाता आपल्याला महाप्रसाद भेटला म्हणून तो पण खाऊन घेतला. मग आम्ही पोचलो मंदिरामध्ये. मग बजरंगबलीचे दर्शन घेऊन घेतले. हे तीच मूर्ती आहे जे वर्षभर बांधून असते आणि एकच दिवस बांधून नसते. मग आपण मंदिराचे दर्शन घेऊन घेतले. तिथून निघलो तर आपल्याला पथक भेटलं. तो थोडसा पाहून आम्ही आलो ह्या मंदिरात. तिथं मोठी बजरंगबलीची मूर्ती होती. तिथून निघलो आणि कुत्र्याच्या साह्यानं पारशिंगात पोहोचलो. दर्शन केलं आणि आम्ही आलो दुकानामध्ये. तिथून स्प्राईट घेतली. दोघांना पण झाकण झाकण पिऊन गाडीकडे आलो. पारशिंगातून निघून आम्ही पोहोचलो सावने रेटीच्या मंदिर. तिचे दर्शन घेतले. काका म्हणे मी गाडी चालवतो म्हणून काकाच्या हातात गाडी देऊन दिली. तर आजच्यासाठी एवढंच. आम्ही जातो आपल्या घराकडे. भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.